सिन्नर शिर्डी महामार्गावरील टोल प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या भोंगळ कारभाराविरोधात वावीचे सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उप तालुका प्रमुख दीपक वेलचाळी यांनी धरणे आंदोलन सुरू केले। गेल्या 6 दिवसापासून त्यांचे हे आंदोलन सुरू असून त्यांच्या आंदोलनाला खासदार राजाभाऊ वाजे तसेच विविध संघटनांनीही भेटी दिल्या। आंदोलनकर्ते वेलचाळी यांच्याशी खासदार राजाभाऊ वाजे यांनी चर्चा करत 2 दिवसात टोल प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधितांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचेही आश्वासन दिले। सिन्नर शिर्डी महामार्गावर ठेकेदाराकडून रस्त्याच्या दुतर्फा दुभाजकात लावण्यात आलेले अनेक साहित्य वाहनाला अपघात होऊन त्यात 2 जणांचा बळीही गेलाय तर अनेक जण जखमीही झाले। मात्र मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमींना कुठल्याही स्वरूपात संबंधित ठेकेदाराकडून मदत न मिळाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते हे आक्रमक झाले। त्याचबरोबर अल्पवयीन आणि वृद्ध मजूर हे झाडे लावण्याच्या कामासाठीही जुंपण्यात आले। त्यामुळे कामगार कायद्याचाही भंग करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही दीपक वेलचाळी यांनी केली। वावी परिसरातील पिंपरवाडी टोल नाक्याचं काम हे अर्धवट असताना देखील टोल प्रशासनाने टोल वसुली सुरू केली आहे ती लवकरात लवकर थांबवावी। ऊन वारा पावसामध्ये कर्मचारी या ठिकाणी काम करता या ठिकाणी निवारा शेडची उभारणी करावी। रस्त्याच्या दुतर्फा व्हाईट पट्टे तसेच दुभाजक कामवर फ्लेक्स तसेच रेडियम लावण्यात यावे। तसेच विविध मागण्यांसाठी दीपक वेलचाळी यांनी टोल पथवेवर आंदोलन सुरू केले। टोल प्रशासन तसेच ठेकेदाराकडून संबंधित मागण्या मान्य न झाल्यास दीपक वेलचाळी यांनी उपोषणाचाही इशारा दिलाय। वावी टोल प्लाझावर गेली 5 दिवस झाले इथे आंदोलन चालू आहे। दीपक वेलचाळी शिवसेना उपतालुका प्रमुख उभाटा गट हे त्यांचा आज 5वा दिवस आंदोलनाचा आहे। त्यांच्या असंख्य मागण्या आहे, गोरगरीब जनतेसाठी आहे। त्यात कोणत्याही अधिकारी लोकांनी याची दखल घेतलेली नाही, अजून ठोस दखल घेतली नाही। तर आमची अशी विनंती आहे की अधिकाऱ्यांनी 2 मिनिटं इथे येऊन या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकल्या पाहिजे, या मागण्या मान्य झाल्या पाहिजे। यामध्ये प्रबळ अशा मागण्या आहे की जे रस्त्याच्या कडाला जे झाडे लावले जातात याच्यासाठी कोट्यवधी रुपये तुम्ही खर्च करत आहात, तर ही झाडे कुठे कुठे लावली, कशी लावली याची तुम्ही याला पाणी टाकत नाही। याच्यानंतर हे झाडं जगलेले नाही, कित्येक झाडं तसेच मरून गेलेले आहे। तुम्ही परत पुन्हा झाडं लावताय, ते पुन्हा मारताय आणि कोट्यवधी रुपये शासन खर्च करून आउटपुट काहीच निघत नाही याचं। त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांच्या अडचणी आहे। कर्मचाऱ्यांच्या खूप अडचणी अशा आहे की कर्मचाऱ्यांना डायरेक्ट पेमेंट अकाउंट येत नाही आहे, त्यांना PF भेटत नाही आहे। उद्या त्यांच्या कुटुंबाचं काय, त्यांच्या उद्या समजा त्यांचा व्यक्ती स्वतः आजारी झाला, त्याच्या घरचे कोणी आजारी झाले तर ही कंपनी त्यांची काय जबाबदारी घेणार आहे। इथं हा केंद्र सरकारचा रोड आहे, कुठल्याही प्रकारची जबाबदारी या कुठलंही संरक्षण नाही आहे या कामगारांना। आज इथे जवळजवळ 35 ते 40 कामगार इथे काम करताय, त्यांना हातावर पेमेंट दिलं जातं, तर हे अतिशय चुकीचं आहे। त्याच्यानंतर मागील काही दिवसामध्ये इथे ॲक्सिडेंट झाला या NHI रोडवर काम करत असताना कर्मचाऱ्यांचा, तर त्याच्यात काही कर्मचारी हे अल्पवयीन होते, काही वृद्ध होते, 75 वर्षाच्या पुढले होते, असे यांचा मृत्यू झालेला आहे। त्यांच्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे NHIनी, याचं उत्तर या आंदोलनकर्त्यांना पाहिजे आहे। तर कोणताही आज कर्मचारी यायला तयार नाही आहे, अधिकारी यायला तयार नाही आहे। इतका मुजोरीपणा हा अधिकाऱ्यांचा हा का चालला आहे हे आम्हाला सामान्य जनतेला कळलं पाहिजे। त्याच्यानंतर या अतिक्रमणाचा विषय इतका मोठ्या प्रमाणात उद्भवलेला आहे की गोरगरिबांची कुणाची घरे गेली, कुणाची दुकानं गेली, कुणाचे धंदे बंद पडले, कोण लोक रस्त्यावर आले आणि राजकीय लोकांचे जे पुढारी आहे, गावगुंड पुढारी आहे, यांच्या अतिक्रमण बिघाबिघावर जमिनी तशाच तुम्ही ठेवलेल्या आहे। हा कुठला न्याय आहे? हे न्याय व्यवस्थेत हे बसतं का? या गोष्टी कायद्यात बसता का? याचं उत्तर NHIनी, नॅशनल हायवेनी, या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला दिलं पाहिजे, एवढी आमची विनंती आहे। जर पदाधिकारी हे या दीपक वेलचाळी यांना भेटण्यासाठी जर आले नाही, साहेब लोक जर NHIचे जर आले नाही, तर दीपक वेलचाळी उद्यापासून आमरण उपोषणासाठी बसणार आहे। अन्न पाणी ते पूर्ण त्यागणार आहे, कारण आज 5 दिवस असूनही कुणी आलेलं नाही आहे, त्यामुळे ते उद्यापासून उपोषण करणार आहे। याची सर्वांनी अधिकाऱ्यांनी नोंद घ्यायची आहे। स्टार 24 फास्ट न्यूजसाठी प्रवीण पवार सह सुधाकर भगत, वावी।